सलग दुसऱ्या दिवशी अमेरिका इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवर हल्ला. राजधानी तेहरानचा विविध शहरात क्षेपणास्त्र हल्ला. 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी. इराणच्या 48 नेत्यांना मारलं. ट्रम्प यांचा दावा, आम्ही योग्य तेच करतोय, आम्हाला चिंता नाही. ट्रम्प यांचं वक्तव्य. तर इराणवर हल्ले सुरूच ठेवणार, नेतन्याहू यांचाही इशारा. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू. खामेनीनंतर वरिष्ठ धर्मगुरू अली रेजा अराफींची हंगामी स्वरूपात अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून निवड. इराणच्या प्रमुख नेत्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा फतवा. मशिदीवर लाल झेंडा फडकवून बदला घेण्याचे दिले संकेत. तर इराणनं हल्ल्याचा विचार करू नये, ट्रम्प यांचा इशारा. अमेरिका आणि इस्रायलचा इराणच्या नौदलावर हल्ला. कोणार्क बंदरावरील इराणच्या फ्रिगेट्स केल्या उद्ध्वस्त. इराणच्या समुद्रात नौदलाच्या नौका पेटल्या. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता. नागपूरच्या काटोलमधील एसबीएल कंपनीतल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जण जखमी. केंद्र आणि राज्याकडून मदत जाहीर. तर विरोधकांकडून 50 लाख मृतांच्या कुटुंबियांना देण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.